बेडूक. पावसाळ्यात डराव ओरडणाऱ्या बेडकाची दुनिया काही वेगळीच आहे. दिसायला कुरूप, घाणेरडा आणि कित्येक वेळा भीतीदायक असा हा बेडूक एका दृष्टीने पाहिले तर शेतकऱ्याचा व समाजाचा परम मित्र आहे. 1 किलो वजनाचा एक मोठा बेडूक 24 तासात 1 किलो अन्न खातो. या भोजनात 45% जीवजंतूंचा समावेश असतो. या जीवजंतूंपैकी बहुतांश किडे पिकावरील किडे असतात. बारीक जंतू 15% असतात. बेडूक अन्न खाताना उंदरांनाही खाऊन टाकतात. एवढेच नव्हे तर विंचूही खाऊन टाकतात. 45% किडे म्हणजे 450 ग्रॅम वजनाची किडे झाली. त्यांची संख्या जर पाहिली तर जवळजवळ 2500 एवढी भरेल. अशा रीतीने एक बेडूक पिकाला नुकसान करणाऱ्या 2500 किड्यांना रोज खाऊन टाकून पिकांचे होणारे नुकसान वाचवण्यास केवढे मोठे सहकार्य करतो याची कल्पना येईल. बेडूक पिकांचे नुकसान करत नाही. बेडकाला आपण ओंगळ व घाणेरडा समजतो, परंतु वैज्ञानिकांना त्याच्यामध्ये आश्चर्याचे दर्शन घडते. जगामध्ये बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक हा प्राणी आढळतो. या पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा प्राण्यांमध्ये बेडकाची गणना होते. देश, काल, ऋतुमानाप्रमाणे त्याचे भिन्न भिन्न रूपे, आकार आणि आहारविहार आढळतो. पाण्याच्या सानिध्यात आढळला तरी माशाप्रमाणे पाण्यात राहणे त्याला बहुतांशी प्रतिकूल ठरते. गाव आणि अरण्यातील पाणथळ जमिनीत राहणे त्याला अधिक पसंत असले तरीही तो जलजीवनाचा परिपूर्ण त्याग करत नाही. बेडूक जलचर आणि स्थलचर असतात. एवढेच नव्हे तर काही बेडूक झाडावरही चढतात. ते आपल्या जीवनातील पावन भाग झोपेत व आरामात काढतात असे दिसून आले आहे. तो आळशांचा राजा आहे, परंतु हा आळशी जीव माणसाच्या फार उपयोगी आहे. शेतकऱ्याचा तर तो विश्वासू मित्र आहे. शेतात जेवढे पिकांचे शत्रू आहेत त्या सर्वांचा बेडूक हा शत्रू आहे. त्या कीटकांचा स्वाहा करून शेतकऱ्यांवर तो केवढे उपकार करतो आणि त्याची गणती आकडेशास्त्रज्ञांनी केली आहे. उन्हाळ्याच्या 3 महिन्याच्या कालावधीत एक बेडूक पिकाचा नाश करणाऱ्या 10,000 एवढ्या जीवांचा नाश करतो. यावरून तो केवढे धान्य वाचवितो याची कल्पना येईल. जमैकामध्ये उंदराचा उपद्रव फार वाढला म्हणून उंदरांचा नाश करण्यासाठी 1844 मध्ये बार्बाडोसमधून बेडकांची आयात करण्यात आली. हे बेडूक उंदरांना खाण्याबद्दल प्रसिद्ध होते. पहिल्या महायुद्धानंतरच्या वर्षात हवाई टापूत ऊसांच्या पिकांचा नाश करणाऱ्या जीवजंतूंमुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागत असे. या जीवजंतूंविरुद्ध शक्य ते सर्व उपाय योजण्यात आले, परंतु त्यामध्ये काहीही सफलता प्राप्त झाली नाही. 1930 मध्ये तर या जीवजंतूंमुळे संपूर्ण पिकांचा नाश होण्याची पाळी आली. अशावेळी हवाईच्या ऊस शेती मंडळाच्या कचेरीत काम करणाऱ्या एक वैज्ञानिक C.E. पेंटरन याला अभिनव कल्पना सुचली. जर बेडकांची आयात केली तर पीकनाशक जंतूंशी जरूर सामना करता येईल. पोर्टोरिको येथे जाऊन पूर्ण वयाच्या 148 बेडकांना गोळा करून त्यांना विमानमार्गे आपल्याबरोबर आणले आणि ऊसाच्या शेतात सोडले. बेडकांना मोकळे सोडल्यावर त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती. प्रयत्नाला यश आले. 2 वर्षात या 148 बेडकांचे अमाप बेडूक झाले आणि ऊसाच्या पिकांचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. थोडक्यात बेडूक हा शेतीतील पिकांचे रक्षण करतो, म्हणून त्याला शेतकऱ्याचा जिवलग मित्र असे म्हणतात.